गोरेगांव तहसील अंतर्गत आने वाले ग्राम बोरगांव के सरपंच एवं सचिव पर जलापूर्ति से संबंधित सामग्री खरीदने में 15वें वित्त आयोग को निधि का दुरुपयोग करने का आरोप ग्राम पंचायत सदस्यों द्वारा लगाए जाने के बाद की गई। जांच में आरोप सिद्ध होने के बावजूद सरपंच एवं सचिव पर कार्रवाई नहीं किए जाने से त्रस्त होकर दो ग्राम पंचायत सदस्य वीनराज मेश्राम एवं राहुल रहंगडाले ने गाँव की पानी की टंकी पर चढ़कर वीरोगिरी करते हुए 12 मार्च को आंदोलन शुरू कर दिया था। उनके पानी की टंकी पर चढ़ने की जानकारी मिलने के बाद प्रशासन हरकत में आया एवं आंदोलन को खत्म करने के लिए प्रयास शुरू किए। देर शाम आंदोलनकारियों की प्रमुख मांगों पर उन्हें आश्वासन दिया गया कि 13 मार्च को ग्राम पंचायत सचिव का तत्काल तबादला कर दिया जाएगा, जबकि सरपंच पर अपात्रता की कार्रवाई करने के संबंध में आंदोलनकारियों को ही संभागीय आयुक्त तक जाना होगा, जिसके बाद आंदोलनकारी 12 मार्च की देर शाम नीचे उतर आए। इसके बाद 13 मार्च को बोरगांव के ग्राम पंचायत सचिव का तबादला किए जाने के आदेश जारी कर दिए जाने की पुष्टि गोरेगांव के गट विकास अधिकारी शुभम जाधव ने दी। उन्होंने बताया कि ग्राम पंचायत सचिव का तबादला अन्यत्र कर दिया गया है और उसे तत्काल पदभार छोड़ने को कहा गया है, जबकि सरपंच पर कार्रवाई हमारे अधिकार क्षेत्र में नहीं है। इसके लिए आंदोलनकारियों को ही उचित मार्ग से वरिष्ठ स्तर तक जाना होगा। फिलहाल आंदोलन खत्म होने से प्रशासकीय मशीनरी ने भी राहत की सांस ली है। माझे नाव विजय विठोबा बागडे आहे। मी बोरगाव ग्रामपंचायतचा रहिवासी आहे। आता इथे आपले हे जे आमचे कार्यकर्ते या गावाचे नागरिक या टंकीवर चढलेले आहेत, याच्या प्रकरण असं आहे की ह्या 2-3 महिन्याच्या अगोदर आपल्या गावामध्ये 54,000चा घोटाळा झाला होता। त्याच्यामध्ये मंत्र्यांनी आणि आमदारी आले होते उपोषणाला। त्यांनी आश्वासन दिले होते की तुमच्या या उपोषणाला आम्ही बरोबर मागणी बरोबर न्याय देऊ आम्ही। आता त्यांची आपण मान ठेवून त्यांचं उपोषण आपण सोडला होता। त्यांची जे रिपोर्ट आहे, त्यांची जी कारवाई ते कलेक्टरपाशी गेली होती जिल्हा परिषदला। तिथे त्याचे यांची पेशी वगैरे झाली आणि त्यांचे आता हे 2-4 वेळेस पेशी झाल्या। त्यांच्यानंतर आता त्यांच्या हातामध्ये ते फायनल रिझल्ट आला। त्या रिझल्टमध्ये असे आले की ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी माफी मागितला आहे व जे उर्वरित पैसे आहेत ते त्यांनी भरून दिला आहे, असे ते त्या नोटीसद्वारे आपल्याला कळत आले। परंतु ज्याकरता हे यांनी उपोषण केला, कलमनुसार 39 जे कलम लागलेली यांच्यावर, तर त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होण्यास व्हावा यांची अशी मागणी आहे। त्यानुसार त्यांनी ज्यांनी घोटाळा केला, जसं सरपंच आहे, आपला सचिव आहे, यांनी घोटाळा केला, तर ह्यांनी त्या कलमेनुसार ते पदमुक्त व्हायला हवा अशी त्यांची मागणी आहे। आणि जर त्यांनी हे असे पदमुक्त झाले नाही तर ते टंकीवरून कुदण्यास तयार आहेत व याची जबाबदारी पूर्ण प्रशासन घेईल। ॲक्च्युली मी जेव्हा ग्रामपंचायत आलो होतो आता, तर मला एवढं माहीत पडलं का इथे 2 माणसं टंकीवर चढलेले आहेत म्हणून। तर मग मी बघितलं की कोण माणसं आहेत म्हणून। एक राहुल रहंगडाले आणि वीनराज मेश्राम हे 2 माणसं टंकीवर चढलेले होते। मग राहुल रहंगडाले यांचा माझ्याकडे नंबर होता, त्यांना फोन लावला। त्यांनी मला सांगितलं की मागचं जुनं मॅटर जे होतं, जे किती होतं 15,000 किती 54,000च्या हां तो मॅटर होतं म्हटलं त्यांनी। तो त्याचा निकाल लागला म्हणे आणि त्याचा निकाल त्यांनी असा निगेटिव्हली काढून टाकला म्हणजे पंचायत समित्यांनी। तर त्यानंतर त्यांनी ह्या मागेसाठी माहिती आहे का, ते आता टंकीवर चढलेले आहेत की त्यांचं म्हणणं एवढंच आहे फक्त की ते म्हणत आहेत की ग्रामसेवकाला बाहेर काढा आणि त्यांना कलम 348 समथिंग असं काहीतरी आहे, त्यांनी मला फोनवर सांगितलं, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा आणि जर ही कारवाई 1:30 वाजेपर्यंत न झाल्यास त्यांनी टंकीवर उड्या मारण्याचा प्रयत्न करू असं पण त्यांनी सांगितलं। आम्ही ग्रामपंचायत बोरगाव याच्या विरोधामध्ये आमरण उपोषणावरती बसला होता। आम्हाला विधायक साहेबांनी आश्वासन दिलं होतं 15 दिवसाच्या आतमध्ये दोषींवर कारवाई होणार, म्हणून अजून ते 15 दिवसात ओलांडून 6 महिने झाले तरी पण दोषीवर कारवाई झाली नाही। म्हणून आता निर्लज्जपणाने आम्हाला प्रशासनाच्या विरोधामध्ये पाणी टंकीवर चढून आपली मागण्याचा प्रयत्न आपण केला। तर आज BDO साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्याला ग्रामसेवक साहेब यांना ट्रान्सफर ऑर्डर देऊ म्हणून, आणि 12 वाजेचा टायमिंग दिला आहे त्यांनी। 12 वाजेच्या आतमध्ये त्यांनी ट्रान्सफर ऑर्डर नाही दिला तर आम्ही 1 वाजे BDO साहेबांच्या ऑफिसपर्यंत जाऊ आणि त्यांना जे काही बोलायचे ते बोलू। आणि जसे कदाचित आम्हाला उद्या 12 वाजेच्या नंतर किंवा दुसऱ्या दिवशी
ग्रामसेवक साहेब आमच्या ग्रामपंचायतला दिसले तर त्याच्यामध्ये अजून गावामध्ये विद्रोह निर्माण होण्याचे पूर्ण चान्सेस राहते. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.